नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. निफ्टी बँक निफ्टी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण प्रिडिक्शन करणार आहोत 6 तारखेचं आणि 5 तारखेला आपण करत आहोत. तर प्रथम आपण निफ्टीमध्ये आपण बघूया की निफ्टीनी आज काय मुवमेंट केली आणि कशा पद्धतीने केली. तर मित्रांनो, जर नीट पाहाल तर निफ्टी आज ऑलमोस्ट पूर्ण 1:15 वाजेपर्यंत आहे ना, साईड वेजच होता आणि त्यानंतर त्यांनी एक मुवमेंट घेतली आणि तो डाऊनला झाला. ठीक आहे. तर माझ्या मते तरी मार्केट साईडवेज झोन मध्येच आहे. जसं आपण पाहतो की आपण मागच्या 3 दिवसानुसार आपण काम करतो. तर त्या 3 दिवसानुसार जर तुम्ही नीट बघाल तर निफ्टीला मोठा सपोर्ट जो कुठे आहे, तर मोठा सपोर्ट आहे, तुम्हाला मी दाखवतो. मोठा सपोर्ट तुम्हाला निफ्टीमध्ये OI नुसार जर तुम्ही बघाल तर मोठा सपोर्ट तुम्हाला विकलीच्या बेसिसवर जर आपण केला तर 21,700, जो आता मार्केट तिथेच आहे. 21,700 जो आहे तिथे आहे, त्याला थोडासा सपोर्ट आहे. आणि जर विकली बेसिसवर जर तो 21,500चा तुटला तर 21,700 आहे आणि नंतर 21,500 जो मोठा सपोर्ट आहे. त्याच पद्धतीने रेजिस्टन्स काय तर 21,800 आहे पहिलाच. आता 21,770 आहे. 21,800 मोठा रेजिस्टन्स आहे मित्रांनो. आणि जर तिथे त्यांनी पार केला 21,700 आणि 21,800, ही रेंज जरा मोठीच आहे तोडण्यासाठी. जर ती तोडली आणि 21,800च्या वरती स्मूथली जर गेला तर तो 21,900ला ताबडतोब जाईल. कारण का, तर इथे सगळे जे ट्रॅप होतील ते तुम्हाला, ते सुद्धा आपल्यासाठी बायर बनतील आणि बायर बनून ते वरती जातील. तर निफ्टीसाठी आपण स्ट्रॅटेजी काय करत आहोत, तर 21,750 जो 3 दिवसाचा लो आहे, जर मार्केट उद्या मोठा मोठा जसं आपण काल आपण केलं तेच 21,500 आणि 22,150 वरती, तर 22,150चा तुम्ही कॉल शॉर्ट करू शकता आणि 21,500ची पुट तुम्ही शॉर्ट करू शकता. ही एक स्ट्रॅटेजी होऊ शकते, स्ट्रँगल बनू शकतं. जर मार्केट इथेच ओपन झाला तर, जर निफ्टी इथेच ओपन झाला तर दुसरा सीन असा करू शकतो की मार्केट 21,755 म्हणजे 700च्या आसपास येईल, सपोर्ट घेईल. इथे बघा, मागच्या वेळेला पण इथे सपोर्ट घेतलेला आहे त्यांनी. दरवेळेला इथे येतोय, इथे सपोर्ट घेतोय, 700च्या आसपास सपोर्ट घेतोय, पॅटर्न बनवतोय आणि वरती जातोय 800च्या दिशेने. जर उद्या इथेच मार्केट ओपन झाला आणि 700च्या आसपास जर त्यांनी सपोर्ट बनवून जर का पॅटर्न बनवला, तर तो आपण 800 साठी आपण कन्सिडर करणार आहोत. नाहीतर खाली सपोर्ट जी आहे, 3 दिवसाची जी सपोर्ट लाईन आहे, ती 21,755 पर्यंत तर आहेच आहे. इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. समजा जर का मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन झाला आणि 21,800च्या वरती जर गॅपडाऊन ओपन जर झाला आणि त्यांनी तिथे जर 21,800च्या वरती थोडा टाइम जर त्यांनी टाइम स्पेंड केला, तर मित्रांनो 21,900, 21,950 हा आपला पहिला टार्गेट होईल. 21,900 पहिला टार्गेट असेल, 21,950 दुसरा टार्गेट असेल. त्यासाठी मग आपण इंट्राडेला बाय पोझिशनला आपण कॉलमध्ये काम करू. तर हे होतं निफ्टीचं आणि अनालिस्ट. आता आपण बँक निफ्टीकडे आपण वळूया. बँक निफ्टीमध्ये काय आहे, तर बँक निफ्टीचा पहिला चार्ट तुम्हाला समजवतो. 3 दिवसानुसार आपल्याला जर तुम्ही नीट बघाल तर मोठा मोठा त्यांनी सपोर्टच्या आसपास आलेला आहे. ठीक आहे. आता जर आपण 2 तारीख, आज 5 तारीख, निफ्टी बँक निफ्टी जवळजवळ साईड मध्येच गेलेला आहे. त्यांनी जी मुवमेंट दिली होती शनिवारची शुक्रवारची, ती मुवमेंट पूर्णपणे आता ऍब्झॉर्ब केलाय त्यांनी. आणि तो जवळजवळ म्हणजे 45,700ला किंवा 45,500 जो त्याचा सपोर्ट झोन आहे, सपोर्ट झोनला तो आलेला आहे. सपोर्ट झोन कुठल्या बेसिसवर बोलतोय, तर मित्रांनो मी OI च्या बेसिसवर बोलतोय. OI ला जर विकली बेसिसला जर तुम्ही बघाल बँक निफ्टीला, तर तुम्ही नीट जर बघाल तर 21,700 जो आता 45,800 आहे, तो 45,800 नंतर जो त्याला सपोर्ट येतोय तो 45,500ला सपोर्ट येतोय मित्रांनो. आपल्याला चार्टनुसार काय दाखवतंय की 45,700 पर्यंत त्याला सपोर्ट आहेच, जो त्याने साईडवेज बनवला. आणि जर तो ब्रेक केला तर आपल्याला नेक्स्ट सपोर्ट जो मिळतोय तो 45,500ला. आणि वरती जर गेला तर 46,000, म्हणजे ह्या 500च्या रेंजमध्ये उद्या त्याचा काम
सुरू राहणार आहे बँक निफ्टीचा. तर अशा कंडिशनला आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेला तो 45,500च्या आसपास येईल आणि तिथे समजा जर का त्यांनी काय पॅटर्न बनवला आणि मग त्यांनी वर जाण्याचा प्रयत्न केला, तर आपण वरती जाण्यासाठी आपण त्याच्यात कॉलमध्ये आपण एंट्री करणार आहोत. आणि जर का तो गॅप अप ओपन जर झाला आणि गॅप अप ओपन जर झाला आणि तो जर 45,800 ते 46,000च्या आसपास जर तो ओपन जर झाला, 46,000च्या आसपास, मित्रांनो, 500 पॉईंटचीच रेंज आहे मोठा मोठा जी निघालेली आहे. त्या 500 पॉईंट मध्येच मे बी तो उद्या फिरू शकतो. जर त्याला मोठी मुवमेंट पाहिजे असेल तर त्याला 45,800 तोडावं लागेल पहिलं. आणि दुसरं म्हणजे जर त्याच्या वरती ओपन जर झाला तो 46,000 पहिला टार्गेट होईल आणि त्यानंतर दुसरा टार्गेट 46,500 पर्यंत तो इझिली मूव्ह होईल. पण त्याच्यासाठी आपल्याला 46,000 पार करावा लागेल स्मूथली. तिथे 10-15 मिनिटं त्यांनी टाइम स्पेंड केला पाहिजे, तेव्हा जाऊन तो 46,000 वरती, 46,000 वरून 46,500 वर जाईल. तर उद्या स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे. मार्केट कुठे ओपन होतंय त्यानुसार आपण त्याच्यावर प्लॅन करणार आहे. मार्केट जर 45,500च्या आसपास जर ओपन झाला आणि तिथे पॅटर्न बनला तर आपण वरती जाण्यासाठी प्लॅन करणार आहोत. जर 45,500च्या खाली जर मार्केट गेला तर मोस्टली 45,000 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे जवळजवळ 500 पॉईंट खाली जाईल मार्केट तिथून. तिथे पॅटर्न बनेल आणि तिथे पॅटर्न बनल्यानंतर तुम्ही प्लॅन करू शकता बँक निफ्टीचं. आणि बँक निफ्टीने जर गॅपअप ओपन झाली, गॅपअप ओपन म्हणजे 46,000च्या वरती, म्हणजे आजचा हाय जर तोडून 46,000च्या वरती जर ओपन झाली, तर मित्रांनो तिथे आपल्याला पॅटर्न चेक करायचे वर जाण्यासाठी. गॅपअप ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही शॉर्ट करू नका, तर वर जाण्यासाठी प्लॅन करा. आणि तुमचा छोटासा स्टॉप लॉस 46,000चा स्टॉप लॉस लावा किंवा 46,000, कारण ती तोडल्यानंतर तिथे भरपूर जण ट्रॅप होणार आहेत आणि तो तुम्हाला स्मूथली 500 पॉईंटची रॅली मिळवून देईल जर तो गॅपअप ओपन झाला तर. आता आता आपण उद्या प्लॅन करूया. उद्या निफ्टी कशा पद्धतीने, निफ्टी किंवा बँक निफ्टी कशा पद्धतीने ओपन करतोय. तर आपली स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आणि सरळ आहे, की त्याच्या ओपनिंगवर डिपेंड करेल की आपण त्याच्यात कशा पद्धतीने आपण काम करणार आहोत. मित्रांनो, उद्या भेटूया आपण. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.